मित्रांनो, आज आपण अंक 37 मधला पुरस्कार हा टॉपिक घेणार आहोत. आता ऑस्कर पुरस्कार 2025 डॉल्बी थिएटर हॉलिवूड लॉस एंजेलिस, कालावधी 2 मार्च 2025 रोजी, आवृत्ती 97वी, सुरुवात 1929 मध्ये झाली होती. पुरस्कार देणारी संस्था अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स. कॉमन ओ ब्राउन यांनी हा सोहळा होस्ट केला. अनोरा या चित्रपटाने सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकले आहेत. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना 23 श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आले आहे. पुरस्कार विजेते सर्वोत्तम चित्रपट होता ओनारो. लक्षात ठेवा, आयोजक ऑस्कर पुरस्कार विचारत जोड्यालामध्ये त्याच्यात 4च महत्त्वाचे राहते. चित्रपट ओनोरा, अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी, पुन्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मायकी मॅडिसन अनोराचीच होती. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर, हे 4 लक्षात ठेवा. दिग्दर्शक शॉन बेकर, अभिनेत्री मायकी मॅडिसन, अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी आणि चित्रपट अनोरा. आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण आहे? सोई साल्डाना. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कॅरेन कलिन. पुन्हा सर्वोत्तम परभाषित चित्रपट आय एम स्टील हिअर. सर्वोत्कृष्ट माहितीपट गो अदर लँड. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा शेन बेकर. सर्वोत्कृष्ट मूळ संगीत द बुटलटिस्ट. पुन्हा सर्वोत्कृष्ट मूळ गीत यलमाल. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट फ्लो. सर्वोत्कृष्ट दृश्यात्मक परिणाम ड्यूनूट. तर लक्षात ठेवा, हे 4 महत्त्वाचे आहेत. सर्वोत्तम वेशभूषा पॉल टाजवेल. सर्वोत्कृष्ट छायालेखन लॉल क्रॉली. सर्वोत्तम लघु माहितीपट द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा. सर्वोत्तम ध्वनी डून 2. पुन्हा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक विकेड. सर्वोत्तम मेकअप आणि केशरचना द सबस्टन्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन शॉन बेकर. सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट आय एम नॉट अ रोबो. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट इन द शॅडो ऑफ द सायप्रस. आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची सहनिर्मिती असलेल्या आणि 2 वेळा 2 ऑस्कर विजेता गुनीत मोंगा यांच्या अनुजा या लघुपटाला लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या गटात नामांकन मिळाले आहे. पण या गटात आय एम नॉट रोबोने पुरस्कार मिळवला आहे. फक्त नामांकन मिळालं आहे, ज्याच्यात प्रियंका चोप्रा यांनी काम केलेलं आहे. आता अकादमी पुरस्कार सोहळ्यात ॲड्रियन ब्रॉडीने आत्तापर्यंतचे सर्वात मोठे ऑस्कर भाषण दिले. द ब्रुटालिस्ट मधील अभिनयासाठी दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जिंकणाऱ्या 51 वर्षीय ॲड्रियन यांनी 5 मिनिटे 40 सेकंद भाषण दिले. 5 मिनिटे आणि 30 सेकंद बोलणाऱ्या ग्रीस गार्सनचा 1943 मधील मागील विक्रम मोडला त्यांनी. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर प्रथमच ब्राझीलच्या आय एम स्टील हिअर या चित्रपटाला मिळाला आहे. कोणत्या? आय एम स्टील हिअर हा ब्राझीलचा आहे. पुन्हा कॉस्ट्यूम डिझायनर पॉल टाजवेल हा ऑस्कर जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय वेशभूषाकार ठरला. आता 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना 22 मार्च 2025 रोजी भारतातील सर्वोच्च साहित्यिक असलेला 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराने मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरले. हे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले हिंदी भाषेतील 12वे लेखक आहेत. लक्षात ठेवा. प्रख्यात कथाकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रभारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिंदी साहित्य, सर्जनशीलता आणि विशिष्ट लेखनशैलीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शुक्ला यांना त्यांच्या दीवार में एक खिड़की राहती थी या पुस्तकासाठी 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या इतर उल्लेखनीय पुस्तकांमध्ये नौकर की कमीज आणि सब कुछ होना बच्चा रहेगा, पुन्हा कविता संग्रह यांचा समावेश होता. ज्ञानपीठ पुरस्कारविषयी महत्त्वाचं बघा. सर्वात जुना सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे, ज्याची स्थापना 1961 मध्ये पण सुरुवात 1965 मध्ये झालेली. लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होऊ शकतं. देणारी संस्था कोण आहे? भारतीय ज्ञानपीठ. पहिली पुरस्कार गोविंद शंकर कुरूप मल्याळम होत्या. स्वरूप काय? 11 लाख रुपये, सर्वश्रुती प्रतिमा आणि सन्मानपत्र.
पहिली महिला विजेती आशापूर्णा देवी 1976 हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, लक्षात ठेवा. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्याला अद्याप पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक 12 वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. लक्षात ठेवा कुणाला भेटला आहे? हिंदी लेखक जे विनोद कुमार शुक्ला यांना 59वा साहित्य पुरस्कार भेटलेला आहे, ते छत्तीसगडचे आहेत. आता भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. तर यामध्ये आता मागचा 58वा पुरस्कार होता तो 2023मध्ये गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य यांना उर्दू आणि संस्कृत भाषेसाठी दोन्हीला भेटला होता. 57वा 2022मध्ये दामोदर मावजो यांना भेटला होता. आता मराठी विजेते आतापर्यंतचे 4 आहेत. विष्णू सखाराम खांडेकर ययातीसाठी भेटला होता 1974मध्ये. विष्णू वामन शिडवालकर यांना विशाखासाठी भेटला होता 1987मध्ये. गोविंद विनायकर करंदीकर अष्टदर्शनीसाठी भेटला होता 2003मध्ये. आणि भालचंद्र नेमाडे यांना हिंदू यासाठी 2014मध्ये भेटला होता. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025मध्ये दिलेला आहे. हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 20 मार्च 2025 रोजी त्यांना घोषणा केली. आता ज्येष्ठ राम सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा 100व्या वर्षी त्यांना मिळाला. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार बी मिळालेले आहेत. राम वनाजी सुतार जन्म त्यांचा 1925मध्ये गोंदूर जिल्हा धुळे येथे झाला होता. लक्षात ठेवा. गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटरमध्ये हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा त्यांनी बनवलेला आहे. लक्षात ठेवा. तसेच अयोध्येच्या राम मंदिरात अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. तेथील जटायूची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. त्यांनी महात्मा गांधींचे सर्वाधिक पुतळे बनवले आहेत. त्यांना पद्मश्री 1999मध्ये, टागोर संस्कृती पुरस्कार 2016 आणि पद्मभूषण 2016 हा पुरस्कार मला लक्षात ठेवा. पद्ममधले 2 पुरस्कार त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील क्षेत्रामध्ये दिला जातो: साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्यसेवा. स्थापना 1995 मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. लक्षात ठेवा स्थापना 1995ला आहे. पुन्हा स्वरूप बघा 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. पहिले विजेते पु ल देशपांडे साहित्य 1996मध्ये. निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. आता मागील विजेते जर बघितले तर 20वा अशोक सराफ यांना नाट्य चित्रपटासाठी 2023मध्ये दिलेला आहे. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी 2022चा समाज प्रबोधनासाठी दिलेला आहे. लक्षात ठेवा. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024. आता साहित्य अकादमीचे अध्यक्ष महाधर कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळात 7 मार्च 2025 रोजी अनुवाद पुरस्कारांसाठी 22 भाषातील विजेत्यांच्या नावांना मान्यता दिली. 22 भाषेतील. लक्षात ठेवा. हा पुरस्कार मागील गेल्या 5 वर्षात 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना लागू आहे. मराठीतील विजेते सुदर्शन आठवले. पुन्हा काय द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड. त्यांनी गुरुचरण दास लिखित इंग्रजीत द डिफिकल्ट ऑफ बिईंग गुड या साहित्य सक्षमेसाठी मराठी अनुवाद केला आहे. कुणी? सुदर्शन आठवले यांनी. आता मराठी भाषेसाठी प्रशिक्षक मंडळ शशिकांत ठाकूर, प्राची, गुजराध्याय खंडेपारकर आणि निशा संजय डांगे. अन्य प्रमुख भाषेतील विजेते कोण आहेत? हिंदीमध्ये मदन सोने आहेत. इंग्रजीमध्ये अनिसूर रहमान यांना आहे. कोकणीमध्ये मिलिंद महम्मल यांना भेटला आहे. पुरस्काराबद्दल बघा 24 भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो, जो की 22 भाषेसाठी आता घोषित केला आहे. स्थापना 1989मध्ये. स्वरूप काय? 50,000 रुपये रोख व मानचिन्ह. पहिले मराठी विजेते कोण आहे? उमा कुलकर्णी 1989मध्ये. मागील मराठी विजेते अभय सदावर्ते 2023साठी. ब्रह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा. लक्षात ठेवा कुणाला भेटला? सुदर्शन आठवले 2024. आता हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024. 15 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे 2024च्या हॉकी इंडिया वार्षिक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हरमनप्रीत आणि सविता यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचा बलबीर सिंग सिनियर पुरस्कार जिंकला आहे. हरमनप्रीतचा हा दुसरा बलबीर सिंग सिनियर पुरस्कार आहे. सविताने 3ऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी. बलबीर सिंग सिनियर पुरस्कार सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून सविता पुनिया यांची नेमणूक झाली आहे. तर बलबीर सिंग सिनियर पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठी हरमनप्रीत सिंग. आता मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 1975 विश्वचषक विजेता संघ आहे. बलजीत सिंग पुरस्कार सर्वोत्कृष्ट गोलकीपर पुरस्कार सविता पुनिया यांना. परगत सिंग पुरस्कार सर्वोत्कृष्ट बचावपटू अमित रोहिदास. अजित पाल सिंग पुरस्कार सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर हार्दिक सिंग. धनराज पिल्ले पुरस्कार सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम फॉरवर्ड अभिषेक. असुंता लाक्रा पुरस्कार सर्वोत्तम अपकमिंग खेळाडू महिला अंडर-21 दीपिका. आता जुगराज सिंग पुरस्कार सर्वोत्तम अपकमिंग खेळाडू पुरुष अंडर-21 अरिजित सिंग हुड्डर. आता आयफा पुरस्कार 2025 विषयी इन्फॉर्मेशन बघा. आयफा पुरस्कार 2025 म्हणजे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड. ठिकाण होतं जयपूर राजस्थानमध्ये झाला आहे. हा कालावधी 8-9 मार्च 2025. आवृत्ती 25 होती. लापता लेडीज चित्रपटासाठी सर्वाधिक 10 पुरस्कार मिळाले आहे. प्रमुख पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट चित्रपट लक्षात ठेवा लापता लेडीज. अभिनेता कार्तिक आर्यन बुलबुलैया. अभिनेत्री नीताशी गोयल लापता लेडीज. दिग्दर्शक होते किरण राव लापता लेडीज. पुन्हा सर्वोत्तम अभिनेता रवी किशन लापता लेडीज. सर्वोत्तम अभिनेता कार्तिक आर्यन पण आहे आणि सर्वोत्तम अभिनेता रवी किशन लापता लेडीजचा आहे. सर्वोत्तम अभिनेत्री जानकी बोडेवाला शैतानची आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राकेश रोशन यांना पुरस्कार भेटला. लक्षात ठेवा. पहिले 4 तर लक्षात ठेवायचे लापता लेडीज, कार्तिक आर्यन, नीताशी गोयल आणि किरण राव. त्याच्यासोबत रवी किशन आणि जानकी बोडेवाला बी लक्षात ठेवा. हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पिझक्कर आर्किटेक्चर पुरस्कार 2025. चीनच्या चेंगडो येथे लिऊ जियाकुन यांना 2025चा पिझक्कर आर्किटेक्चर पुरस्कार जाहीर झाला आहे. लिऊ या पुरस्काराचे 54वे विजेते आहेत. ते 1999 स्थापन झालेल्या जियाकुन आर्किटेक्चरचे संस्थापक आहेत. आता पुरस्काराबद्दल. वास्तुकला क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक सन्मान आहे हा पिझक्कर आर्किटेक्चर पुरस्कार जो लिऊ जियाकुन यांना मिळाला आहे. स्थापना याची 1979 आहे. हयात हॉटेल्सचे संस्थापक पिझक्कर कुटुंबाकडून. स्वरूप $1,00,000 आणि कॉस्टचे पदक आहे. वास्तुकलेचा नोबेल पुरस्कार म्हणून याला ओळखले जाते. हा पुरस्कार हयात फाउंडेशनद्वारे प्रायोजित केला जातो. पहिले विजेते फिलिप जॉन्सन अमेरिका 1979. पहिल्या महिला विजेत्या होत्या झाहा हदीद UKच्या आहेत 2004. पहिले आणि एकमेव भारतीय विजेते बाळकृष्ण दोशी 2018. आता लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 22 एप्रिल 2025 रोजी माद्रिदमध्ये लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड सोहळा पार पडला. पुरस्कार विजेत्यांची यादी होती. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूमध्ये होतो मोंडो डुप्लिटिस स्वीडिश अमेरिकन पॉल हॉल्टर. सर्वोत्तम महिला खेळाडू होती सिमोन बायल्स जे अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. सर्वोत्तम संघ होता रिअल माद्रिद स्पॅनिश फुटबॉल संघ आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर लॅमिन यमल स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. अपंगत्व असलेला सर्वोत्तम खेळाडू जियांग युआन चीनी पॅरालिम्पिक जलतरणपटू आहे. जीवनगौरव पुरस्कार केलिस टेलर अमेरिकन. हे काय महत्त्वाचं नाही लक्षात ठेवा पण काय गरज नाही. आता मॅकग्रेनर मेमोरियल मेडल उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल 16 एप्रिल 2025 रोजी 5 लष्करी कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते 23 आणि 24 या वर्षासाठी मॅकग्रेनर मेमोरियल मेडल प्रदान करण्यात आले आहे. 3 जुलै 1888 रोजी स्थापित मॅकग्रेनर मेमोरियल मेडल हे USIचे संस्थापक मेजर जनरल सर चार्ल्स मेटकाफ पुन्हा मॅकग्रेनर यांच्या स्मरणात दिले जाते. 1870 युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. 2023चे पुरस्कार विजेते बघा. पी पांडा हवाई दल, राहुल कुमार पांडे नौदल. 2024चे पुरस्कार विजेते रतन जाट नौदल, राम रतन जाट नौदल, झुमूर राम पुणे हवाई दल, कर्नल रणवीर सिंग जामवाल लष्कर. सांस्कृतिक विभागाच्या पुरस्काराची घोषणा झालेली लक्षात ठेवा. आता राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा 17 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.
महत्त्वाचा हे पुरस्कार बघा. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना भेटला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे 6 लाख रुपये आणि वर महेश मांजरेकर यांना 10 लाख रुपये, दोन्ही बी महत्त्वाचे. आता स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा अनुपम खेर यांना भेटला आहे. स्वर्गीय राज कपूर विशेष योगदानासाठी पुरस्कार हा काजल देवगन यांना भेटला आहे. आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पानचाळे यांना भेटला आहे. आता राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 कबड्डीच्या उत्कर्षासाठी संपूर्ण आयुष्य झगडणाऱ्या ज्येष्ठ कबड्डीपटू आणि संघटक शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री छत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या शकुंतला खटावकर पहिल्या महिला खेळाडू आहेत. क्रीडा क्षेत्रातील राज्याच्या नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची 2023-24 पुरस्काराची घोषणा 5 एप्रिल 2025 रोजी क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी मंत्रालयात केली. आता यावर्षी 88 पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये 50 पुरुष तर 38 महिलांचा समावेश आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या राज्यातील 20 खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात येणार आहेत. जीवनगौरव पुरस्कारासाठी 5 लाख रुपये व सन्मानचिन्ह आणि शिवछत्रपती पुरस्कारासाठी 3 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरूप असणार आहे. शकुंतला यांना 1978 अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जन्मलेल्या शकुंतला यांनी पुण्यातील सेवागिरी विद्यालयातून खो खो आणि कबड्डी खेळात सुरुवात केली. 1975-76 त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. आता संक्षिप्त पुरस्कारमध्ये बघा. पुलित्झर पुरस्कार पॅलेस्टिनी कवी आणि लेखक प्रसिद्ध मोसब अबू तोहा यांना गाझामधील शारीरिक आणि मानसिक यातनांचे वर्णन करणाऱ्या निबंधासाठी पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. द न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या या निबंधामध्ये युद्ध संघर्षाच्या मानवी वर्तनावर झालेल्या परिणामांचे वर्णन त्यांनी केले होते. अमेरिकन लेखक पर्सिवल एव्हरेस्ट यांचा जेम्स या कादंबरीला काल्पनिक गटाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नाट्य विभागातील पुरस्कार हा ब्रँडन जेकब्स जेन्किंग यांच्या पर्पज या नाटकाला जाहीर झाला आहे. मार्क ट्वेनच्या गाजलेल्या द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन या साहित्यकृतीवर प्रेरित असलेली जेम्स ही कादंबरी असून कृष्णवर्णीय कुटुंबाची गोष्ट पर्पज या नाटकामध्ये मांडली आहे. आता मधुसूदन साई यांना फिजीचा पुरस्कार. लक्षात ठेवा, कर्नाटकातील मानववादी मधुसूदन साई यांना एप्रिल 2025 रोजी फिजीचा सर्वोच्च सन्मान कपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2023 आणि भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 2024 यांना पुरस्कार मिळाला होता फिजीचा. मधुसूदन साई यांनी एक जग एक कुटुंब ही जागतिक मानवतावादी मोहीम सुरू केलेली. लक्षात ठेवा, हे कर्नाटकातली मधुसूदन साई. आता पायल कपाडिया यांना फ्रान्सचा सन्मान. फ्रान्स आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंधामुळे उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांना 23 एप्रिल 2025 रोजी फ्रान्स सरकारने सन्मानित केले. कपाडिया यांना मुंबईमध्ये प्रतिष्ठित ऑफिसर ट्रॅन्स ऑर्डर डेस आर्ट्स एट डेस लेटर्स ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पायल कपाडिया यांना फ्रान्स. यापूर्वी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि लता मंगेशकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता पंचायत राज पुरस्कार 2023-24 राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त बिहारमधील मधुबनी येथे पंचायत राज मंत्रालयाकडून पंचायत राज पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशातील विविध ग्रामपंचायतींना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करीत सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. 1 कोटी रुपये रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लक्षात ठेवा, हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा या ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळवला आहे. श्याम बेनेगल यांचा सन्मान. भारतीय चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांना न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय स्वतंत्र चित्रपटांना समर्पित हा सर्वात दीर्घकाळ चालणारा आणि प्रतिष्ठित अमेरिकन महोत्सव 20 ते 22 जून 2025 दरम्यान पार पडणार आहे. यावर्षी महोत्सवाचे हे 25वे वर्ष आहे. त्यामध्ये श्याम बेनेगल यांचा सन्मान केला जाणार आहे.
यशराज भारती सन्मान 2025. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि सुशासन या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील 3 संस्थांना तिसरे यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान केले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात छत्तीसगडमधील जनस्वास्थ्य सहयोग, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे विकसित केलेल्या सर्व्हिसेस प्लस प्लॅटफॉर्मला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यशराज रिसर्च फाउंडेशनने ह्या पुरस्काराची स्थापना केली होती, जो यशराज भारती सन्मान आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता कानसाठी 3 मराठी चित्रपटाची निवड केलेली. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 3 मराठी चित्रपटांची निवड केली आहे. स्थळ, स्नो फ्लावर आणि खादिल का शिवाजी या 3 मराठी चित्रपटांना समावेश आहे. तसेच जून फर्निचर या चित्रपटाचीही विशेष निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी 20 एप्रिल 2025 रोजी दिली. फ्रान्समध्ये 14 ते 22 मे 2025 रोजी कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे. महामंडळामार्फत 2016 पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटसाठी मराठी चित्रपट पाठवले जातात. कोणते? स्थळ, नो फ्लावर आणि खादिल का शिवाजी. साहित्यभूषण पुरस्कार. विशेष मराठी साहित्य संमेलनात साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना सन्मान. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि महिला संघाची उपकर्णधार फलंदाज स्मृती मानधना यांना इंग्लंडमधील विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक या वार्षिक प्रकाशनाकडून सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली. पुरुष विभागात जसप्रीत बुमराहची तर महिला विभागात स्मृती मानधना हिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 2025 गौरवण्यात येतं. म्हणजे मागील वर्षाचं पुढील वर्षात पुरस्कार दिला जातो. आता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार बिर्ला यांना जाहीर झाला आहे. यासोबतच श्रद्धा कपूर, डॉक्टर A.N. राजम, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 2022 पासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. कुणाला भेटला आहे? कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025चा. आता नागेश्वर रेड्डी यांचा पुरस्कार हे काय महत्त्वाचं नाही. मेघालय बघा. आता मेघालयला UIDAIचे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. मेघालयला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कडून 2 सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. आता UIDAIने मेघालयाला मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट्स करण्यात आणि प्रौढांच्या आधार नोंदणीची पडताळणी करण्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून मान्यता दिली आहे. UIDAI 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक जारी करते. मुर्मू यांना पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियामध्ये सन्मान. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाचा 4 दिवसांचा राजकीय दौरा केला. यावेळी लिस्बनचे महापौर कार्लोस मोएडास यांनी मुर्मू यांना लिस्बन शहराचा की ऑफ ऑनर पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामुळे त्यांना लिस्बनचे मानद नागरिकत्व मिळाले. तसेच स्लोव्हाकियाच्या नित्रा येथील कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीचे द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी म्हणून प्रदान केले. भारत आणि पोर्तुगालच्या राष्ट्रपतींनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षाचे औचित्य साधून टपाल तिकिटाचे अनावरण केले. आता मास्टर ह्युमर पुरस्कार 13 एप्रिल 2025 रोजी चीनमधील मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला मास्टर ह्युमर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमिर खानला चीनमधील प्रेमाने म्हणजे अंकली मी या टोपण नावाने ओळखले जाते. अंकल मी. जेम्स अँडरसनला नाइटहूड प्रदान.
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना क्रिकेटमधील त्यांच्या सेवेसाठी नाइटहूड प्रदान करण्यात आला आहे. माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या राजीनाम्याचा सन्मान या यादीत भाग म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत स्थान मिळवणारा अँडरसन हा एकमेव खेळाडू आहे. कन्नड पुस्तक बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट. आता बानू मुश्ताक यांचा हार्टलँड हा अनुवादित कन्नड कथासंग्रह 8 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आला. निवडण्यात आलेल्या 6 पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश झाला असून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड भाषेतील पुस्तक ठरले आहे. आता हार्टलँड या कथासंग्रहाचा दीपा भास्ती यांनी अनुवाद केला आहे. फडणवीस यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR 2025 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 10 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या प्रचार प्रसाराच्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंडिया, नेदरलँड, नेपाळ, सुरिनाम सोशल कोलॅबोरेशन अवॉर्ड 2025 या पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना पुरस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 12 मार्च 2025 रोजी TIE मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंवर्धन या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. द इंड्स एंटरप्रेन्योर्सची स्थापना 1992 झाली होती, म्हणजे TIEची स्थापना. आता सुदर्शन पटनाईक यांचा सन्मान. जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल द फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. सुदर्शन पटनाईक यांना जगप्रसिद्ध वाळू सुदर्शन पटनाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल द फ्रेड डॅरिंग्टन अँड मास्टर पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा, पहिले भारतीय कलाकार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे पुरस्काराला. दक्षिण ब्रिटनमधील डॉसेंट येथील वेमाउथ येथे 5 एप्रिल 2025 रोजी सुरू झालेल्या सँडवर्ल्ड 2025 आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवात पटनाईक यांना जागतिक शांततेचा संदेश देणारे 10 फूट उंच वाळूशिल्प साकारून आणखी एक मोलाचा दगड गाठला आहे. मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. पंतप्रधान मोदी यांना 5 एप्रिल 2025 रोजी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसनायके यांच्या हस्ते श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी 2008 पासून हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती. याआधी हा सन्मान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल कयूम आणि पॅलेस्टाईनचे दिवंगत नेते यासर अराफत यांना प्रदान करण्यात आला होता. दलाई लामा यांना गोल्ड मर्क्युरी पुरस्कार. तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते 14वे दलाई लामा यांना 31 मार्च 2025 रोजी प्रतिष्ठेचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल हा प्रसिद्ध संस्थेमार्फत शांतता, सुशासन आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आता एबेल पुरस्कार 2025. जपानी गणितज्ञ मसाकी काशिवारा यांना 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आला आहे. 2003 मध्ये पहिल्यांदा देण्यात आलेला एबेल पुरस्कार हा गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या पुरस्काराला 7.5 दशलक्ष क्रोनर अंदाजे 7,20,000 आणि नॉर्वेजियन कलाकार हेनरिक हॉगन यांनी डिझाईन केलेल्या काचेचा फलक दिला जातो. नॉर्वेचे गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे. 200व्या वर्धापन दिनानिमित्त नॉर्वे संसदेने 2002 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. भाई वैद्य पुरस्कार 2025. लक्षात ठेवा, एबेल पुरस्कार कुणाला दिला? गणितज्ञ मसाकी काशिवारा जे की जपानी आहेत. भाई वैद्य पुरस्कार आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भावळकर यांना 2025चा लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. टॉम क्रूजचा सन्मान. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजला 12 मे 2025 रोजी लंडनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चेअरमॅनमध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटकडून सर्वोच्च सन्मान BFI फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यभूषण पुरस्कार 2025. अर्थशास्त्रातील
म्हणजे अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉक्टर विजय केळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केळकर हे 2008 ते 2010 या कालावधीत 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. चिरंजीवी यांचा सन्मान बघा आता. 19 मार्च 2025 रोजी युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमनवेल्थ अभिनेता चिरंजीवी यांचा सन्मान केला आहे. सार्वजनिक धोरण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारी ब्रिज इंडिया या UK-स्थित संस्थेकडून त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी जीवनगौरव पुरस्कार देखील मिळाला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राईज जागतिक स्तरावर पूर जोखीम आणि हवामान बदलत्या परिणामांवरील त्यांच्या अग्रगण्य संशोधनासाठी प्रसिद्ध जलशास्त्रज्ञ गुंटर ब्लॅशेल यांना 2025चा स्टॉकहोम वॉटर प्राईज पुरस्कार देण्यात आला आहे. आता विजय शंकर यांचा सन्मान. विजय शंकर यांचा सन्मान. दक्षिण भारतातील डेन्मार्कचे मानद कॉन्सुल जनरल आणि द सॅनमार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर यांना डेन्मार्कच्या राजाने नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द डेनब्रॉग प्रदान केले आहे. 18 मार्च 2025 रोजी चेन्नई येथे झालेल्या समारंभात पुरस्कार त्यांना देण्यात आला. मुंबई विमानतळाला ACIचा पुरस्कार. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तळाला 10 मार्च 2025 रोजी आशिया पॅसिफिक प्रदेशातील 40 दशलक्षाहून अधिक प्रवाशांसह सर्वोत्तम विमानतळ म्हणून निवडण्यात आले आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल कडून म्हणजे CSMIA ला सलग 8व्यांदा प्रतिष्ठित एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. AM ट्युरिंग पुरस्कार. मार्च 2025 मध्ये डॉक्टर अँड्रू बार्टो अमेरिका आणि रिचर्ड S. सटन कॅनडा यांना 2024चा AM ट्युरिंग पुरस्कार जाहीर झाला आहे. कॉम्प्युटिंगचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार न्यूयॉर्क स्थित असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरीद्वारे दिला जातो. ब्रिटिश गणितज्ञ ॲलन M. ट्युरिंग यांच्या नावावर असलेल्या या पुरस्कारात 1 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे बक्षीस गुगलद्वारे देण्यात येते. AM ट्युरिंग पुरस्कार. आता सुमन चक्रवर्ती यांना युनेस्कोचा पुरस्कार. IIT खरगपूर प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांना युनेस्कोद्वारे अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानातील 2026चा TWAES म्हणजे वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1985 पासून वैज्ञानिक ज्ञान आणि शाश्वत विकासासाठी उत्कृष्ट योगदानाबद्दल विकसनशील देशामधील शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. 10,000 अमेरिकन डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जयश्री व्यंकटेसन यांना रामसर पुरस्कार. चेन्नई स्थित केअर अँड ट्रस्टच्या सहसंस्थापक जयश्री व्यंकटेसन यांना 8 मार्च 2025 रोजी वेटलँड वाईज यूज श्रेणीतील रामसर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. पाणथळ क्षेत्राच्या शाश्वत व्यवस्थापनात योगदान दिल्याबद्दल जागतिक स्तरावर हा पुरस्कार दिला जातो. एकूण 12 महिलांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लक्षात ठेवा. जयश्री व्यंकटेसन यांना रामसर पुरस्कार. मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान. भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मॉरिशसचे पंतप्रधान राम गुलाम यांनी 11 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या सर्वोच्च नागरी सन्मानाने बहाल केला. हा सन्मान प्राप्त झालेले मोदी हे पहिले भारतीय आहेत. हा सन्मान मिळवणारे मोदी हे 5वे परदेशी नागरिक आहेत. पंतप्रधान मोदींना परदेशी देशाकडून देण्यात येणारा हा 21वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लक्षात ठेवा. ह्या मॉरिशसचा पहिल्यांदा सन्मान भेटलेला आहे मोदी यांना. मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार. कोविड-19च्या महामारीदरम्यान मौल्यवान मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे झालेल्या समारंभात पंतप्रधान मोदींच्या वतीने परराष्ट्र आणि उद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा यांनी
6 मार्च 2025 रोजी हा पुरस्कार स्वीकारला. नोव्हेंबर 2024मध्ये पुरस्काराची घोषणा झाली होती. हा पुरस्कार प्राप्त ते पहिले भारतीय ठरले आहेत. नरेंद्र मोदी बार्बाडोसचा पुरस्कार मिळवणारे. डॉक्टर सुबोर्नो बोस यांना जीवनगौरव. आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुबोर्नो बोस यांना केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते लाईफ टाईम अचीव्हमेंट इन हॉस्पिटॅलिटी अँड एज्युकेशन ट्रू टेक्नॉलॉजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत 24 माध्यम नेटवर्कमध्ये आयोजित केलेल्या व्हायब्रंट भारत ग्लोबल समिट 2025मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता कुसुमाग्रज स्मृती सन्मान. विदिशा सांस्कृतिक मंचच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांना यंदाचा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून 10 मार्च 2025 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जय शहा यांचा सन्मान. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICCने सर्वात तरुण अध्यक्ष जय शहा यांना फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्डच्या 14व्या आवृत्तीत आयकॉन ऑफ द एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. जय शहा जे की ICCचे अध्यक्ष आहेत. प्राणीमित्र आणि जीवदया पुरस्कार. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने नवी दिल्ली येथे प्राणीमित्र आणि जीवदया पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्राणीमित्र पुरस्काराची स्थापना 1966मध्ये तर जीवदया पुरस्काराची स्थापना 2001मध्ये झाली. आता केरळमध्ये संशोधकाच्या एका पथकाला पश्चिम घाटातील स्थानिक आणि असुरक्षित प्रजाती असलेल्या मलबार ग्रे हॉर्नबिलच्या संवर्धनासाठी कन्झर्वेशन लीडरशिप प्रोग्रामकडून फ्युचर कन्झर्वेटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आता माद्रिद येथे झालेल्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2025मध्ये सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. सिंगापूरच्या विमानतळाला, चांगी विमानतळाला लक्षात ठेवा. आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा.